ऑन स्ट्राइक असतील सचिन आणि गोलंदाजी करेल कार्तिक. पहिला चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठ ऍडव्हान्टेज आहे तसं डावखुरी आताच्या फलंदाजांना, कारण ऑन साइडला 2-2 धावा क्रिकेट स्पर्धा. आणि या वेळेला परत एक आला होता, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परत एकदा मात्र दुहेरी धाबे चालतोय. तर त्यातलाच तो अनुभव त्याला मात्र मिळाला आणि तो अनुभव आज मात्र पूर्णतः प्राणाला लावतोय. त्या अनुभवाचा पूर्णतः या वेळेला फक्त तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. लेफ्ट हँडेड बॅटर वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर आणि इथे मात्र नो लुक शॉट पाहायला मिळतोय. आपटलेला बॉल आणि आपटलेल्या चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये पुल केलं. अजूनही सांगता येणार नाही की या मॅचचा विजेता कोण असेल. ची सरासरी या वेळेला मात्र थोडासा जास्त आणि तेच घडतंय या वेळेला. बाकी प्रेक्षकांनी कोणी मैदानात जाऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. हा चल बेटा सेल्फी ले रे. संपूर्ण भारतभर या नावाची चर्चा राहिली आहे. पुलरलेचा बॉल या वेळेला थ्रू देवेन मोरे आणि पहिल्या बॉल वरती मात्र बॉल 8 रनची आवश्यकता. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 आहे. पुन्हा एकदा खेळलेला फटका जातोय मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि या वेळेला तर समोर फटका खेळलाय, निर्धाव. पुन्हा एकदा मात्र या वेळेला तर सचिन स्टेप. ओ या वेळेला मात्र पुन्हा एकदा झाडात. मी सन्माननीय निखिल चौधरी यांना विनंती करतोय, आपण पर्यंत तुमचा प्रतिनिधी पाठवायचा आहे. लोकसभा समन्वयक आदरणीय सन्माननीय श्री प्रमोदजी मांजरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून हो यावेळेस मात्र चूक करून प्रयत्न झाला खरा, परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तिकडे मात्र विकेट गमवावी लागणार आहे सुशीलला. थोडेसे नाराज आहेत. आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर जेंड कडनं रामानुजनी बॉलला पाहिलं, विचार केला की थोडासा कुठेतरी बॉल थोडासा ऑन द राईज जर खेळला असता तर फुलटॉसला कन्वर्ट करून 2 धावा देखील तिकडे आल्या असत्या. परंतु आपण पाहिलं तर बॅटरनी हा बॉल कुठेतरी आपण पाहिलं तर स्वतः यॉर्कर बनवून घेतला. काही वेळा जे आपण पाहतो ओव्हरपेज लेनचा बॉल असतो त्याला तर आपण पाहिलं तर थोडंसं ऑन द राईज येऊन फुलटॉसला देखील कन्वर्ट करता येतं आणि तोच आपण पाहिलं तर विचारतिक आहे. दुसऱ्या बाजूला गणेश. ओ यावेळेस मात्र बॅटची कडा. विकेट किपर रोहित परदेशी यांच्याकडनं कुठला बॅटर आपण जर पाहिलं तर वाळकेश्वर वॉरियर्स या संघाचा पहिला बॅटर आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने परततोय, तंबूच्या आसऱ्याच्या दिशेने परततोय सचिन. कडे लक्ष टाकलं तर 25 आहे 25. परत एकदा सचिन. यावेळेस देखील बॉल हवेत आहे पाहायचंय. यावेळेस कॅच आहे. इकडे मात्र वाळकेश्वरचा सम्राट याला दूर ठेवला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दर्शनची लिडिंग एज घेतली बॉलनी. तितकासा टायमिंग झाला नाही बॉलचा. दर्शन देखील थोडासा नाराज असेल आणि तिकडे मात्र एक सहज सोपा झेल पॉइंटच्या दिशेने मात्र कॅबेज केला गेलाय. दर्शन बॅक टू द डगआउट. पहिला यावेळेस बॉल हवेत आहे पाहायचंय. फिल्डर त्याच्या खाली येतोय. सचिन स्वतःनी कॉल दिलाय आणि तो देखील सेफ हँड्स मध्ये बॉल जाऊन विसावतोय. इकडे मात्र पकडलाय झेल आणि विकेट गमावून बसलाय. रॉनी बॅक टू द डगआउट, बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला इकडे मात्र लागतोय तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघाला. रॉनी यांच्या रूपामध्ये पहिला ओपनर माघारी परतलाय. सलामीवीर फलंदाज